सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आज मंगळवार, कॅबिनेटचा वार, सगळ्या राज्यातील लोकांच्या येण्याचा वार आणि आपल्या बाप्पांचा वार, रेणुका मातेचा वार, तुळजा भवानीचा, सर्व देवीचा वार। देवाची मनोभावे मी पूजा करते आणि मनोभावे पूजा करत असताना मी माझ्या शूटिंग करणाऱ्यांना सांगितलेलं असतं की मी जेव्हा पूजा करते तुम्ही तुमचं शूटिंग घेत राहा, पण मला बिलकुल डिस्टर्ब करू नका। मी तल्लीन होऊन पूजा करते। पूजा करून मग दिवसाची सकारात्मक सुरुवात करताना माझ्या पहिले दर्शन होतं ते जनता दरबारामध्ये जनतेशी भेटते। येणाऱ्या जाणाऱ्यांचे प्रश्न मी यायच्या आधी माझे पीए लोक ते नोट डाऊन करून ठेवतात आणि मग मी त्यांना येऊन ते प्रश्न मार्गी लावते। ते भेटण्यासाठी मला सोपं जातं। लोकांचे काय प्रश्न आहेत ते प्रश्न विचारल्यानंतर ते सेग्रिगेट होतात। बऱ्याच अंशी लोकांचे दुसऱ्या विभागामध्ये त्यातल्या त्यात बदलींचे कामं असतात, कोणाचं सस्पेन्शन असतं, कोणाची नोकरीचा विषय असतो, असे कामं असतात आणि त्यावेळी आम्ही ते सेग्रिगेट करतो आणि प्रत्येक मंत्र्यांना मी बोलतेच। दर मंगळवारी मी मंत्र्यांना स्वतः पत्र देते दुसऱ्या विभागाच्या, पण शेवटी ते त्यांचा निर्णय असतो त्या विभागाचे काम करणे किंवा नाही। सार्वजनिक हिताचे काम करण्यासाठी लोक तत्परतेने करतात, पण कोणाचं वैयक्तिक काम असेल तर ते बऱ्याच वेळा विलंब लागू शकतो दुसऱ्या विभागामध्ये। मग माझं एक ठरलेलं असतं की रिमाइंडर 1, 2, 3 3 वेळा रिमाइंडर देते, जास्तीत जास्त 5 वेळा देते। मग त्या मंत्रालयाच्या कार्यकक्षेत मी फार हस्तक्षेप करू शकत नाही। लोकांचे सर्वांगीण कामं व्हावे, बऱ्याच लोकांना त्याचा फायदा व्हावा अशा प्रकारचे निर्णय करावे याच्याकडे नक्कीच कल असला पाहिजे आमचा आणि आम्ही ते केल्याने नक्कीच लोकांना नकळत फायदा होत असतो। प्रत्येक गोष्टीचं श्रेय मिळतंच असं नाही, पण नकळत आपल्या निर्णयाने लोकांचा फार मोठा फायदा व्हावा अशीच माझी अपेक्षा असते। बऱ्याच वेळा आमच्याही डिपार्टमेंटचे कामं थोडे डिले होऊ शकतात, विभागाच्या अधिकाऱ्यांच्या स्पीडवर पण ते अवलंबून असतं। जी तळमळ असते नेत्यांची, कारण त्यांच्याकडे रोज जनता दरबार असतो, तेवढ्याच तळमळीने काम करणारे अधिकारी मिळणं हे सुद्धा सौभाग्य असतं। बऱ्यापैकी आतापर्यंतचा माझा अनुभव बराच चांगला आहे। नसेल तर त्यांना स्पीडअप करण्याची पद्धत सुद्धा आपल्याकडे असतेच। प्रत्येकाशी मी किमान एक वाक्य तरी बोलायचा प्रयत्न करते। माझा परिचय असो नसो, माझ्या पक्षाचा असो नसो, माझ्या जिल्ह्याचा विभागाचा असो नसो, माझा प्रयत्न किमान एक अर्ध वाक्य तरी बोलायचा असतो। इमॅजिन करा, शेकडो लोक असतात आणि प्रत्येकाला एक वाक्य बोलायचं म्हणजे गळ्याचे काय हाल होतात। आमदार असतात, खासदार असतात आणि सामान्य माणसं देखील असतात।